बोले नाही 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 हे बा आपण काय करू हा भाऊ मी काय मोक्षीलाम भाऊ तुम्ही आपण चौघा जणांचं अलग अलग जाऊन अलग जाऊन तिकडे हंडी घेऊन हंडी अलग बनवू आपण त्याचे पोट्टे आपल्याला काही पुरून देतील म्हटलं ते ते पोट्टे माहिती बदमाचे बालिक चिलिकचे शांताला म्हणून सगळे पोट्टे घेतले. हो ते बरोबर आहे तुझं आपण देईल पण मला आता जमलं पाहिजे राजा ते. हॅलो कोण बोलून आलं? कोणाचा फोन आला ध्याने? हॅलो आप्पा ध्याने आप्पा मी बोलावलो चेत्या बोलावलो म्हटलं चेत्या. हा बोल काय म्हणून चेत्या? चेतीच आहे आम्ही आता. तू चेताच आहे काय? मला शांताराम काकानं सांगितलं निरोप द्यायला तुम्हाला उद्या म्हटलं बैरमले 6 वाजता निघायचं आहे. हा ट्रॅक्टर इथून 6 वाजता निघा आपला तर तुम्ही म्हटलं झाकटीत उठ जायचा 5 वाजता रेडी होऊन इकडे तयार करून ये जा. आपल्या कंदीला बाजीले मोठेवाले आणि आपले मुंगशीराम काकाले सांगून दे जा तुमच्या इकडून आणि उद्या तयार राहायचा म्हटलं. त्या टाली गेली दळपा टाकला आहे शांताराम भाऊचा ट्रॅक्टर आहे 2 ट्रॅक्टर आहे आणि 1 गाडी आहे तर तुम्ही एका ट्रॅक्टर तुम्ही होऊन जाता इकडे. काय होईल कोणा सांगा काय बोलून राहिला ध्यानाले? तो होय ना चेत्या होय. उद्याचं सांगून राहिलं तर बैरमले जायचं कसं. हा बाबू बरं बरं ठीक आहे ना. आम्ही कोणा शांतारामच्या ट्रॅक्टरात बसू ना आणि ठीक आहे आमच्या दडपा गिडपा जरसं जास्त टाकून ठेव जा कसा झटके बसते राजा दूर आहे ना जवळ आहे का. 6 वाजता बरोबर निघून आले का रे म्हणजे 6 किती टाइम लागेल तिथं जायला आपल्याला. हा ठीक आहे ना या जा शांताराम काकाच्या गाडी आपल्या तिथं तिथंच गाड्या घेतल्या आहे आणि त्या ट्रॅक्टरात बसून जाता तुम्ही. ठीक आहे ते बाकीच्या बुड्याला सांगा ठेवतो फोन आता. हा ठेव. इथंच आहे 4 जण इथंच आहे मी सांगून देतो मी देईले. काय म्हणते बुडा काय म्हणते चौघाला सांगतो ना चौघाला फोन लावून द्याचा राजा त्या हाय चौघही तिथंच आहे. बुडा म्हणे डॅनी बुडा म्हणे तिथंच आहे म्हणे कंदीला बाजी तिथं आहे मोठे बाई तिथंच आहे आणि आपल्या मुंगशीराम काका तिथंच आहे आणि ते नतू बुड्याला सांगायला जा लागेल फक्त neko खिंडा बुड्याले म्हणजे त्याचा पुरा सर तयार होऊन जाते. सांगितलं त्याला तुमच्या ट्रॅक्टरात बस जा म्हटलं दडपा गिडपा तसा जास्त टाकर जा म्हणे. ते दयन म्हटलं बांधून ठेवा लागेल ना रोड घ्यायचा दया आणि बाकीचं मग साधे पोहे जमका लागेल का शांताराम काका म्हणजे रोडगे जमका लागेल पोहे करा लागेल का म्हटलं पोया कोण थापा नाही एक काम कर ना रोडगेचा प्रोग्राम अलग आहे आणि जैली आता तिथं हंडी जमकाची आहे. सरपंच साहेब तुम्हाला सांगणार जैली आता जे काही असेल आपल्या स्वतःच्या खर्चानं बा तिथं बैरमले हंडी भराचा प्रोग्राम ठेवता म्हणजे पाहू मग तिथं ज्याला जसं करायचं तसं करा नाही काय. हो ना मग पाय ना कसं करायचं आहे तर आता वर्गणीच होती आता आपली रोट घ्यायची याचीच झाली ना आलू वांग्याच्या भाजीची. मग आता आलू वांग्याची रोट घ्यायची झाली तर मग तो का मटण खाऊ घालशील का त्याच्यात. ज्याले तिथं हंडी आता बैरमची हंडी म्हणजे फेमसच आहे. तिथं गेल्यावर तर जिबीले पाणी सुटते. पाहू ना तिथं गेल्यावर तुझं काय म्हणणार आहे तुले काय काय करायचं आहे ते पाहू ना तिथं गेल्यावर काय करायचं काय नाही तर. आणि आपल्याला आपण हंडी जमकणार आहे बैरमने जाऊन हंडी नाही जेव्हा मग झालं काय हंडीची म्हणजे मटण हंडी ते बैरमची काय हंडी बनते ना काय मास खरा खतरनाक लबरेस शांताराम भाऊ आपल्या सांगा सोबती असेल कोणा आता इथं सांगून द्या. आपण त्या रोडग्याच्या आलू वांग्याच्या भाजीचा मागणी आहे तुमच्या सांगून आलो द्यायला आलू वांग्याची भाजी जाणार असं तिकडे नाही ना आपल्याला पैसे नाही पाहुणे मा आहे अजून 1-2 सोबती असं चला तिथं घेतलं मटण आणि मग जमकला येईन का रोडग्याचं पीठ वापस आणा लागेल काय. सगळे जण तिथं गेल्यावर जर माणसं हे बदलून टाकलं तर काय पाहिजे हिशोबार भेजचा रोडग्याचा आटा शांताराम काका काही खरं नाही आहे लोकांचं. तिथं गेल्यावर म्हटलं मटणाची काही मजाच नाही आहे. तिथं मजा आहे म्हणते खास मटणाची रोडग्या गिडग्याचा काही जमत नाही जास्त. तिथं आहे हंडीचा प्रोग्राम 1 नंबर. तिथं सामान याचं आपल्या बैला गेल्याचं सामान भेटेल का रे कधी. बैला सामान येतं त्याचं पोट चालू वाटतं बैरमले पण आता असं काही माहित नाही भाऊ पण भेटून वाटते मला. आता उद्या चाललो ना आपण सकाळी माहितच पडते ना तिथं काय पैसे किती घेता झाला चेक अभय पग होय द्या पैसे किती घेतो म्हटलं तिथं उदाली नको लावू दिले कधी 500 दिले कधी 1000 शंभर जमणार नाही म्हटलं सांगून देत तुला आता इथं भाऊ सांगून द्या देण्याले ह्याला घेऊन राव तिथं गेल्याला उकल्याच लावते मला 500 दे मग म्हणते घरी गेल्यावर गावात गेल्यावर देतच नाही अजिबात मी देणार नाही भाऊ तुला पैसे सांगून देतो द्याने. काही गरज नाही मले तुझ्या पैशाची आणले म्या पोस्टातून काढून 2000 रुपये हाय माझ्याजवळ होऊन जाते. मै जंगल होऊन जाते काही गरज नाही काही देऊ नको मला तू अन्नी काही नाही. चल ना आता उठना सकाळी जा लागते म्हटलं 6 वाजता तिथं हजर राहा लागते निघन इथून 5 वाजता बोलावलं त्या पोट्ट्यानं. चल ना आता हे ताप काही बरं आहे काय हांग जाय ना आहे रक्त. चला उठा उठ रे हो कंदिल्या उठ चला मोठ्या चला
ओले हो लागेल चला. हो बापा टाइम झाला 11 वाजले आता. चला लवकर मग. हा झोपही लागत नाही एकदम अंग टाकल्याबरोबर. तर रे हान रे बा झुंबर हान ना लवकर. संध्याकाळी पुस्तक बरमले. ओ जगन सांग बरं सांग कर ना म्हणा चालू. अण्णा ते 2-3 सवाऱ्या राहिल्या नाही आता अजून. जागा तर बम आहे खाली इकडे येऊ दे ना. हा मग 2-4 जण बसले का मग निघू म्हणे. जायच किती एक ट्रॅक्टर तर गेला आपला पुढं आणि दुसरा ट्रॅक्टर. अरे त्याच्यात गेलं ना सगळं सामान गेलं त्याच्यात. मालती आता थांब ना 2-3 जण राहिले म्हणते याचे म्हणजे संग मग जाणं होते. झुंबर बम हाकलते बाबा ट्रॅक्टर. झुंबर तर बाप्पा जसं लेशिंग लावते ट्रॅक्टरची असा गली आपला झुंबर. त्याले कायले बाबू भांडणात त्याले नको हरभरे झाडा चढू म्हटलं झुंबरेले. हा फालतू एक तर आपला जीव आहे त्याच्या हातात. हा तो बातात जाते हरभऱ्या झाडावर. मग काय तो गड्डे नाही पाहिजे गुड्डे नाही पाहिजे. मोठ्या मोठ्या गाडीले ओव्हरटेक करायला पाहिजे. तो जसा हवाईचा समजते ट्रॅक्टरले. हा भलती कानात हवा घुसते त्याच्या. हा अरे निघू काय म्हटलं. चला लाईट होईल ना. तो ट्रॅक्टर पोचला असेल तिकडे. आपण किती टाइम लावला इकडे. पापा त्याला गडबड बाकीच झाली झुंबऱ्याले. देता का चलता का मग. हां तुम्ही आता आपली तर आता ट्रॅक्टरच निघू ना. मग बसता का म्हटलं तुम्ही बसून जा मग. समोर तिकडे झाडाखाली थांबून देतो. मग तिकडे मी पाठवून देतो हे राहिले गडी. हो ना आता ते बरं ठीक आहे ना. आता शांतारामही गेला पुढं सरपंचही गेले. आता ते ना स्पेशल गाडीच केली बाबा मोठी. थंडी लागते म्हणे स्पेशल. आता काय आपण ट्रॅक्टराचा सदाने बिया. चला मग मी समोर निघतो या सांगा झुंबऱ्या सांगा. आणि तुम्ही ते राहिले सोयले पाठवून द्या तिकडे. हा चालेल बाबा झुंबर थांब येतो 5 मिनिटात येतो. हा आणि मग आपण इथे 5 मिनिटं लागते का दिवसात घेऊन आले. पाणे मग तुम्ही एक काम करा असं का चिकन चला समोर निघा सांगतो मग चला चला चालू करतो ट्रॅक्टर. अरे किती टाइम आहे बाळ भाऊ. हा लय टाइम लागून आता म्हणतो पोचायला पाहिजे आपण जत्रेत. अरे काय माहित. अरे सरपंच शांताराम भाऊ आहे बा ते. आता गाडी घेऊन येऊन राहिली. किती आलो म्हणते बा आता चौकात आलो इथं 2 मिनिटात येतो म्हणते तुमच्याजवळ. येऊ दे आपल्याला गाडी तर जाणार आहे ना. हा मग गाडी जाणून गाडी दे ना. दुसऱ्या कोणाच्या भरोसा आहे का आपलं. हा गाडी आपण सवारीची पैसे देऊन आला. तसंच आपण तसं इकडून आपण स्पेशली गाडी करून गेलो असतो. पण ते आता जाऊ दे. आता गाडी आणली ते ना. मग काय फरक कोणाचं नाही. काय असं देऊन दे आपल्या हिशार बसून दे. अरे काय देता राजा तू तर निरा मायाच भरोशावर आहे. ऐकला बरं दिला तर माहीत जत्रा होते ना पुरी बरमची. मायाच बोकांडी बसते तुझ्या खर्च. काय देतो नाही देतो करतो फक्त गोष्टी इकडे. नाही ते दिसून राहिले. ते आले वाटते रे का होय शांताराम भाऊ सरपंच साहेब तेच तर. अरे बापरे आले बाबा. अरे काय देवा बापा इकडे जत्रा भरवता काय म्हटलं. एवढा टाइम असते का राजा. अरे बापा इकडे थंडी शिजवता काय म्हटलं बैरमची. मॅ म्हटलं इकडे जाता खायली पुला पकडून चालू होता. लय टाइम लागला राजा तुम्हाला आले. अरे काय विचारता बडभाऊ. आता तिथं कसं आहे का सगळं माहिती इकडे नाही का. त्याले काढा याले बोला त्याले बोला. आता तो तरी झाबरूले ट्रॅक्टर घेऊन पाठवलं बा ते. बुढे बाटे गेले आता अजून माणसं गेले. आता एक ट्रॅक्टर मागून निघूनच राहिला होता. देवदास आहे पाटील आहे ते 2 जण घेऊन येतील. आता हे गाडी घेऊन सरपंचाचं जमातच नाही. सरपंचानं गाडी घेतली बा. हा तो आता काय डिझेल फिझल टाकून चाललं जाऊ. बाकी भाडे घ्यायचं काही काम नाही. चला मग बसा गाडीत. अरेच पाय असा आहे शांताराम. शांताराम चहा घ्यायचा होता जरा. चहा घ्यायचा होता ना रे. तू पण चहा घेऊ म्हणा. चहा घेऊन मग निघू आपलं टापोटाप. सरपंच मोठा असे काय बाबा. हो तिकडे घेतला होता समोर. नाही बाळभाऊ सरपंचाला चहा घ्यायचा होता. इथं आहे का कॅन्टीन चांगली. हे का हे बाबा 1 नंबर चहा बनते इथं. आताच पिलो आम्ही. नाही इकडे आलो. चला घेऊन अजून डबल. अरे हा फुकट्या वानाचा याला तर दिवसभर चहा आता तर चहा पिला आहे. अजून पितो म्हणते. म्हणजे आता सरपंचाला हे पाहुणे येईल 5 वाजता. या ना इथे मस्त चहा भेटते. इथंच पिऊन घेऊ ना. तिकडे घोटातून थांबायचं काम नाही. या तुम्हाला ब्याज आहे मग नाही. या पिऊन घेऊ ना चहा. हो मी गाडी जरा साईडनं लावू का तिकडे. इथं मंदात होईन का म्हटलं. जरा एक साईडनं लावून देतो मग येतो मग मी. गाडी जरा तिकडे साईडनं लावून देतो. पाहिजा बरोबर. मगाची तिकडे दिवस मारायची भिडवली होती. बरोबर ध्यान ठेवता म्हटलं. तुमचा हात काही सपा नाही आहे. बरोबर पलटवता म्हटलं. अरे काय आहे ना. अरे बाबा येईल मस्त जमते गाडी चालवता ना. ह्या सोबती चालवाले नसं येईल चालू द्या. हो चालव ना. काय मला जाईन भेटून मोकायचा काय चालेल. बरोबर ठीक आहे. मग घालते मी भाडं डिझेल ठीक आहे ना. चालवतो ना मी.